नमस्कार मंडळी, मी प्रीती तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे व्लॉगर प्रीती। तर मंडळी, आता वाजले आहे सकाळचे 5:45। आज सकाळी लवकरच व्लॉगची सुरुवात झाली आहे, कारण आज आम्ही जात आहोत पहाटे वाजता आम्ही निघणार आहोत आमच्या गावी जायला। आमच्या गावी म्हणजे माझ्या माहेरी आम्ही जाणार आहोत आणि तिथे थोडंसं काम आहे आम्हाला, त्यामुळे आज तिथे आमचा पूर्ण दौरा असणार आहे गावाला आणि वन डे मध्ये आम्ही रिटर्न येणार आहे, कारण तेजसला उद्या ऑफिसलाही जायचं आहे आणि मम्मी पप्पा आणि मावशी माझ्या आले आहेत, काल रात्रीच घरी आले आहेत। तर आज आम्ही सर्व मिळून म्हणजे मी, मम्मी पप्पा, मावशी, तेजस आणि नायसा आम्ही सर्व मिळून आज गावी जाणार आहोत आणि संध्याकाळी परत रिटर्न खारघरलाच येणार आहोत। तर आज दिवसभरात काय काय होतंय ते तुम्हाला बघायलाच मिळणार आहे। त्याचप्रमाणे छोटीशी झलक मिळणार आहे माझ्या गावची, म्हणजे आमचं गाव कसं आहे, माझी शाळा मी तुम्हाला दाखवणार आहे। गावाचा पूर्ण डिटेल्ड व्हिडिओ ना पावसाळा ऋतू जेव्हा येतो, कारण त्यावेळेस ना खूप मस्त आणि सुंदर बघण्यासारखं असतं गावाला, त्यामुळे आता फक्त छोटीशी झलक दाखवणार आहे। पण आज दिवसभरात काय करतो, कुठे जातो ते सर्व आज बघायला मिळेल। आणि नायसा मॅडम ही आज लवकर उठली आहे, 5:45 का 5ला उठली आहे। मॅडमची सगळी तयारी झाली आहे, तुम्हाला दाखवते मी आता थोड्या वेळातच। आणि तेजस आणि मम्मी तयार होतात, बाकी सर्व आम्ही रेडी झालो आणि आता थोड्या वेळातच आम्ही निघणार आहोत। अरे 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 चहा पिते आजो, सकाळ सकाळी बघ आईला डान्स सुचतात आहेत। 5, 6, 5:30 5:45 कोण डान्स करतं ग? हा, सकाळ सकाळी डान्स करते। पॅन्ट दाखवते मंडळी, तुम्हाला दाखव मंडळीने कपडे। आजी मावशी माझी रेडी झाली आहे, नानू पण रेडी झाले आहे, तिथे नायसा रेडी झाले, मम्मी चहा पिते। हाय हा, मावशीला सांगते हाय कर। हाय, गुड मॉर्निंग। नायसा काय मस्त दिसते ग, छान डान्स करत होती। सकाळ सकाळी डान्स कसा केलास ग तू? असा डान्स केला? अचानक कसं मूड झालं ग सकाळ सकाळी? काय मला नाही नाचायचं तुझ्या सारं। मावशीला नाचायला सांगते। चल जायचंय ना नायसा आपल्याला, कुठे जायचंय ग आता? हा, कुठे जायचंय? गावाला जायचंय। हा, हो, गुड मॉर्निंग करते नानूला। हाऊ आर यू, हाऊ आर यू? व्हेरी गुड, व्हेरी गुड। काय बाबा, सकाळ सकाळी कशी एवढी तिला एनर्जी येते काय माहिती। पप्पाही रेडी झाले आहेत आणि पप्पा एक्साइटेड असतील आता। हाऊ आर यू? गावाला जायचं म्हणजे पप्पांना एवढी एक्साइटमेंट असते, हो तर खुश असतात, एकदम खुश। आता काय मज्जा आहे, गावाला जातोय। हा ग नायसा, माझ्या मातृभूमीवर जाणार आहे मी। कुठे जाणार? माझ्या मातृभूमीमध्ये। मातृभूमी? मग ही काय, मग ही मातृभूमी नाही काय? कर्मभूमी आहे। अच्छा, ही कर्मभूमी आहे, ती मातृभूमी आहे। अच्छा, असं आहे का? आणि दुसरी कुठली भूमी मग? अजून कोणती भूमी राहिली? आध्यात्मिक भूमी ही पुन्हा आहे। आध्यात्मिक? हा, मग जे लहानपणापासून शिक्षण मिळालं असतं ना, आध्यात्मिक शिक्षण, त्याची भूमी ती। चला मग आता आपल्या काय जन्मभूमीमध्ये जाऊ, नंतर कर्मभूमीमध्ये येऊ आणि मग थोड्या दिवसांनी आध्यात्मिक भूमीमध्ये जाऊ। हा काय, असे भूमीचे दौरे करूयात आपण। सकाळी सकाळी काय लिपस्टिक पाहिजे काय ग तुला? जसं बालपण, नंतर जवानी आणि नंतर मग वृद्धाश्रमात जातो तसंच। वृद्धाश्रमात काय? 3 आश्रम असतात ना, त्याप्रमाणे असतात। तुम्हाला काय करणार आहे? हो, असं आहे का? काय काय हे बघ, नायसाकडे ना मस्त असं ना तांब्या आहे, आणि याच्यात पाणी प्यायचं। पाणी काय सकाळ सकाळी काय, रात्री पाणी ठेवायचं आणि सकाळी प्यायचं असतं पाणी त्याच्यातून। रात्री पाणी नाही ठेवलं त्याच्यात, घाई किती, गडबड किती झाली, लवकर झोपायचं होतं। दाखव मंडळीने, दाखव तुझ्या तांब्या दाखव।
कसा तांब्या आहे, छोटासा तांब्या आहे मस्त. आणि याच्यात ना मस्त असं वाटी पण आहे, त्याच्यात पाणी प्यायचं. दाखव एकदा, दाखव असं. हे बघा, हा असा छोटासा तांब्या आहे आणि वाटी दाखव. हा, ही अशी छोटीशी वाटी आहे, तांब्यात पाणी भरायचं आणि नंतर या वाटीने प्यायचं. हा नाहीसा, मला नकोय, मला नकोय, तू पी. हा काही नाहीये. तू रडते कशी दाखव, तू कशी रडते, रडते कशी दाखव. मग दाखव दाखव पडलं. तू रडते कशी दाखव. अरे वा, बाबाला उचलायला सांगते दायसा. काय ग कुठे जायचंय? बाबा आता मस्त रेडी झालाय. हा छान छान. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आम्ही गावाला जाणार आहोत आणि नायसा सकाळी सगळ्यांच्या आधी उठली आहे. नायसा खूपच एक्साइटेड आहे आज गावाला जाण्यासाठी. हो, आणि आम्ही सगळेही. कोणाला बोलवतो? नायसा आणि सकाळी बाबाचं मस्त फोटो सेशन पण झालंय ना. हा, जायचं जायचं. चला चला चला, पटापट बॅगा भरायच्यात ना. नायसा बॅगा भरूया आणि निकल पडो. निकल पडो काय? अरे अरे अरे, एवढं प्रेम येते बाबावरती. उतरली. काय लागतंय, बाहेर थंडी लागतेय म्हणून म्हटलं स्वेटर घ्या, कारण स्वेटर घेतलं पाहिजे. ए नायसा, चला चला चला. चालली मी, येऊ का नको? अरे वा, चालली चालली चालली. चला 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 मावशी. मम्मी नानूच्या मांडीवर बसलीये मस्त आणि एन्जॉय करते ना. मी येऊ की नको ग? नको. आता मस्त आमची सफर सुरू होणार आहे. छान छान. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, उंदीर मामा की जय. आता आमची जर्नी झाली आहे सुरू. चलो गेट सेट गो. नायसा चाललो आपण. नानूच्या मांडीवर बसली गालात फुली कशी असते. सोनू काय मजेत आहे. सकाळ सकाळी थोड्या वेळाने झोपेल, गाडीमध्ये हवा लागली की. बघत पण नाही. आता नानू भेटलेत ना, तर कशाला बघेल. गुलाबी खाली बघा ना, गुलाबी गुलाबी. काय ते बघा ना, बघा तिकडे कसं गुलाबी पसरलंय. किती छान वाटतंय. मंडळी, आता आम्ही पोहोचलो आहोत कोलाडला आणि अजून 1 तास तरी बाकी आहे घरी जाण्यासाठी गावाला. तर आता म्हटलं की जरा नाश्ता करूयात, कारण सकाळी फक्त चहा पिऊनच आम्ही सर्व निघालो होतो. आणि आता नायसा ही गाडीमध्ये मस्त झोपली होती. आणि मगाशी तुम्हाला सांगायचं राहून गेलं की आमचं गाव म्हणजे माझ्या वडिलांचं गाव महाड आहे. महाडवरून थोडंसं 2-3 किलोमीटर आतमध्ये आमचं गाव आहे. तर आता कोलाडला पोहोचलो आहोत. 20-25 मिनिटात आम्ही मानगावला पोहोचू आणि त्याच्यानंतर मग अर्धा तासामध्ये गावाला पोहोचू. एवढ्या सकाळी लवकर निघून ही एवढा वेळ लागतो पोहोचायला, कारण नागोटणे आणि वडखळ नाकाच्या इथले रस्ते एवढे खराब होते ना, अक्षरशः 1 तास एकदम स्लो 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 गाडी चालवायला लागली. नाहीतर मग लवकरच पोहोचलो असतो. आतापर्यंत मे बी आम्ही मानगाव क्रॉसही केलं असतं, पण एवढे रस्ते खराब होते ज्याच्यामुळे आमचा एवढा वेळ गेला ना. पूर्ण हळूहळू चालवायला लागत होती गाडी, कारण तिथे ना पूर्ण असे दगड होते आणि त्याच्यामुळे टायर खराब होऊ शकतात. त्याच्यामुळे मग पूर्ण हळूहळू संत गतीने यावं लागलं. तर आता आम्ही नाश्ता करतो आणि नायसा मॅडमने ही झोपून मस्त उठली आहे. नायसा छान झोप काढली नायसाने. आता मस्त नाश्ता करणार आहे नायसा माझी ना.
आता तुम्हाला मी जो रस्ता दाखवला रायगडचा रस्ता तो आहे डाव्या साईडला आणि उजव्या साईडला आमच्या गावचा रस्ता आहे. आणि महाड बस डेपो मधून जर तुम्ही बँगलोर पुणे हायवे पकडलात तर एक रस्ता जातो रायगडकडे, रायगड किल्ल्याच्या दिशेने, आणि एक उजवीकडे रस्ता जातो तो आमच्या गावच्या दिशेने जातो. मांडले आमच्या गावाचं नाव आहे. आमचं गाव सगळ्यात शेवटी आहे आणि मध्ये मध्ये अशी छोटी छोटी गावं लागतात आणि नंतर शेवटचं गाव जे आहे ते आमचं गाव आहे. माझ्या मम्मीच्या गावापासून तर रायगड किल्ला खूपच जवळ आहे. आणि मावशीच्या इथून पण ना मावशी? तुझ्या मम्मीचं आणि माझं एकच गाव नाही पण सासर. सासर हा तो इकडे आला करडी. हा म्हणजे मम्मीचं माहेर आणि मम्मीचं माहेर मावशीचं माहेर एकच आहे. माझी मावशीच आहे. पण मी मावशीचं सासरचं म्हणते. सासर पण म्हणजे तिथेच आहे ना, रायगडच्या इकडेच आहे. हा तर आता आम्ही जात आहोत. आता घरी पोहोचूच थोड्या वेळातच. मी तुम्हाला दाखवते थोडा आमचा आजूबाजूचा रस्ता कसा आहे, छोटी छोटी गावं कशी आहेत. माझी बालवाडी होती. इथे मी बालवाडीला होती शाळेमध्ये. हे आमचं हनुमानाचं मंदिर, हनुमानाचं मंदिर आहे हे आमचं गावातलं. नंतर दाखवते. हे नंदा आत्याचं घर ना, नंदा आत्याचं घर आहे ना हे. नंदा आत्याचं घर आहे म्हणजे माझ्या आत्याचं घर आहे. आशिष आणि राणी आहेत ना माझ्या वहिनी आणि दादा, त्यांचं घर. सरळ सरळ
मंडळी, हे माझ्या काकांचं घर आहे, म्हणजे माझ्या चुलत्यांचं घर आहे. माझ्या वडिलांकडचं सरनेम आमचं आहे तांदळेकर. तर इथे काकांच्या घराची पाटी लावले बघा, गणपत तांदळेकर. काही तांदळेकर लावतात, काही तांदळेकर लावतात. ते पप्पा बसले आहेत, काका झोपले आहेत आणि मम्मी मगाशी इथे पाळणा जुळत होती. हे जुन्या पद्धतीचंच घर आहे आणि तसंच ठेवलंय, अजून काही चेंजेस नाही केले तिथे. तर मम्मी इथे पत्रिका देत आहे, पत्रिका वगैरे सगळं वाटायचं. पत्रिका वाटायचं, अजून थोडंफार गोष्टींसाठी आम्ही आलो आहोत पत्रिका देण्यासाठी. माझे सर्वात मोठे काका. हे ना असं माझघर बोलू शकतो. आता काळोख असल्या कारणाने ना इथे तुम्हाला दिसत नाही. इथे किचन होता आणि इथे दाखवते, हा असा रूम आहे. आता दिवसा ढवळ्यांना लाईट लावत नाही सगळे असे, त्यामुळे तुम्हाला असं फारसं काही दिसणार नाही. हा एक रूम आहे आणि इथे आमचं घर आहे. तुम्हाला दाखवते, थांबा थोड्या वेळातच. इथे एक बेडरूम आहे, काळोख आहे, दिसणार नाही काही. आणि हे आहे अंगण. तुम्हाला दाखवते, तिथे नायसा तेजस सगळे खेळतात मस्त, क्यूट. नायसा बघा कशी काय मज्जा करते, हा मज्जा चालू आहे तिची. काय गंदी, मस्त अंगणात बसायला जागा आहे. इथे काही कार्यक्रम करू शकतो अंगणामध्ये. गावाला आलं की किती छान वाटतं ना, असं मस्त. मुलांची तर मज्जा असते, पळतात इथून तिथून, खेळायला भरपूर जागा आणि मज्जा मज्जा. हे पण इथे मध्ये आजूबाजूला सगळी जी घरं तुम्हाला दिसतात ना आता, ती सगळी माझी चुलत्या मालत्यांची घरं आहेत. ही बघा इथे मंडळी. तुम्हाला आता मी आमच्या घराच्या पाठीमागे जी नदी आहे ती दाखवते. लहानपणी ना आम्ही खूप मजा केलेली. आपल्या सगळ्यांना किती हौस असते ना की आपल्या घराच्या बाजूला नदी असावी, तलाव असावं. तसंच आमच्या घराच्या बाजूला एकदम घराच्या बाहेरच, म्हणजे आमच्या खिडकीतून नदी दिसते. खरंच तुम्हाला बिलीव्ह होणार नाही, पण खरंच ती आहे. आता सुकलेली आहे कारण आता पाऊस नाही आहे, पाणी नाही आहे, त्यामुळे सुकलेली आहे. पावसाळ्यात मी दाखवेन. काकी आहे तर तुम्हाला मी दाखवते आता. ओळखली नाही मला, ओळखली की नाही? नाही ओळखला? पिंकी ही माझी बहीण आहे ना. तू कशी आहे? मी मस्त. हे भाऊजी. आता काय आपल्याला वहिनी येणार आता नवीन. ते ढव म्हणजे त्या नदीचं नाव ना ढव आहे, ढव, म्हणून आम्ही सगळे त्याला ढव बोलतो. ना वाडा आहे, पण इथे ना बैल वगैरे गुरं वगैरे नाही येत आता, कारण ते विकून टाकले. आता होत नाही ना काकांना, त्यामुळे आता विकून टाकली ती. माझ्या लहानपणीच्या किती आठवणी आहेत. ओ माय गॉड, माझ्या खरंच लहानपणीच्या खूप आठवणी आहेत. इथे ना मी नदीतला पाणी असलं ना होतं ना त्यावेळेस लहानपणी, म्हणजे लहानपणी ना नदीला जेव्हा जेव्हा पाणी असायचं ना तेव्हा मी पटकन अशी यायची आणि मस्त पाण्यात ना पाय घालून तासन तास अशी बसायची आणि मज्जा करायची भरपूर. आता पाणी नाही त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही, पण तुम्हाला छोटीशी झलक दाखवते. आणि थांबा थांबा, हे बघा ही खिडकी आहे आमची, ही खिडकी आहे. ऍक्च्युअल घर तुम्हाला आता मी दाखवते. इथे या आता माझ्या बरोबर. मंडळी तुम्ही इथे बघू शकता, हे ना आमचं परसाव आहे. परसाव म्हणजे काय माहिती का, बगीचा असतो एक आमच्यामध्ये. आमच्या भाषेमध्ये परसावला बगीचा म्हणतात. आता माहिती नाही अजून त्याला काय म्हणतात का. तर इथे ना आमच्या आजोबांनी ना बरीच अशी झाडं लावलेली होती. त्याच्यामध्ये ना नारळाची झाडं होती आणि बरीच झाडं होती. पण आजोबा आजी गेल्यानंतर त्याची देखभाल जास्त अशी काही केली नाही कोणी, त्यामुळे ते जरा ओसाड पडलंय. पण ही जागा पूर्ण आमची आहे. इथेही मजा यायची माहितीये. लहानपणी माझ्या आजोबांनी ना मस्त असे नारळाचं झाड लावलं होतं. अजून आहे ते झाड वाटतं इकडे बघा. आणि ना बरीच अशी झाडं होती, खूप झाडं होती.
अंगाला मारतील काय रे? मारू शकतात. इथे ना गुरा आहेत, मला भीती वाटते. इथे ना थोडी गुरा आहेत, त्यामुळे मला भीती वाटते. असं वाटते धावून येतील अंगावर. आता माहिती नाही ते खरोखर मारतील की नाही, पण थोडीशी भीती असतेच ना मनामध्ये. नदी दाखव ना. मंडळी तुम्ही इथे पाहू शकता, हा असा ना मस्त असा नदीचा पोर्शन आहे. तुम्हाला ना आता खरं सांगते, बिलीव्ह होणार नाही, पण जेव्हा इथे पाणी असतं ना तेव्हा ही नदी एवढी सुंदर दिसते ना. आता ना सगळं सुकलं आहे आणि ना गावातल्यांनी पण जरा कचरा वगैरे टाकलेला आहे, त्यामुळे असं घाण वगैरे सगळीकडे दिसते. पण खरं सांगते, मी जेव्हा पावसाळ्यात येईल ना तुम्हाला खरंच दाखवेन हा सगळा नजारा. खूप बघण्यासारखा असतो. लहानपणी ना आम्ही इथे ना कपडे धुवत असायचो. इथेच घर आणि इकडे जसं कपडे धुवायला यायचं. कपडे धुतल्यानंतर मस्त ना असं खेळायचं पाण्यामध्ये, तासोन तास बसायचं आणि गप्पा बिप्पा मारायच्या. मी ना 2री पर्यंत गावालाच होती. म्हणजे मी जेव्हा बॉर्न झाली त्याच्या काहीतरी 1-1.5 वर्षानंतर माझ्या आजी आजोबांनी मला गावाला घेऊन आले. कारण घरामध्ये मी एकटीच मुलगी, सगळे मुलंच होती. माझ्या काकांना 3 मुलं आणि माझा भाव आणि मी. तर आजी आजोबांनी मला घेऊन गेले आणि मी 2री पर्यंत शिक्षण गावालाच केलं. त्यामुळे मला गाव खूप आवडतं पहिल्यापासून आणि मला खरंच इच्छा अशी आहे की गावाला थोडे दिवस का होईना गावाला येऊन राहायचं. आणि मला खूप आवडतं असं नेचरमध्ये आपला आनंद मिळतो ना, एकदम वेगळा सुकून मिळतो गावाला आलं की. आणि ना बोलतात ना एक टच आहे तो असा ना, लहानपणीच्या ज्या आठवणी आहेत माझ्या त्या कधी असं जाणार नाहीत. प्रत्येक कानाकोपऱ्यात ना मला असं काहीतरी माझ्या ना आठवणी आहेतच. माझ्या मैत्रिणींबरोबर बापरे किती मज्जा केली माहितीये मी लहानपणी, खूपच मज्जा केली आहे. तुम्ही इकडे बघू शकता असं. तेजस, कसं वाटलं रे तुला गावाला आल्यावर? छान वाटलं एकदम. असं शांतता जी आहे गावामध्ये ती शहरात तर नसतेच. हो खरंच खूप छान वाटतंय. हो ना. मलाही खूपच छान वाटतंय, भारी वाटतंय एकदम. असं वाटतं जाऊच नाही घरी. खरंच एवढं सुकून वाटतं इथे. चला आता मी दुसरं दाखवते. हा आता परत जाण्याचा रस्ता आहे. आता आपण जिथून आलो आता तिथूनच परत घराकडे जाण्याचा रस्ता आहे हा. मंडळी, मी आणि तेजस आता माझ्या मावशी आजीच्या घरी जात आहोत. म्हणजे माझ्या आजीची बहीण. तर त्या जरा पडल्या आहेत आणि त्यांना बरं नाही वाटत आहे, तर त्यांनाही आम्ही भेटून येणार आहोत. काय करतोय तो? चावेल तो बेटा, तो चावेल. पुप्पू हात नको लावू. काकी बरं आहेत ना? काय गाडीत राहील? डोक्यावर घेऊन चला. डोक्यावर घ्यायचं का? डोक्यावर बसणार? इकडे मम्मी म्हणते नाही लग्नामध्ये लागणार ना मुसळ. मुसळ आणि तिथे हॉल वाले काही मुसळ देत नाही. आणि ह्या काट्या पण लागतील ना माव्याच्या वेळी बांधायला लागतात ना. टोपरी 5 लागतात. किती आहेत काट्या? आणि 4 काट्या.
म्हणजे असं टोटल 5 काय लागणार काय? 5 मुसला लागतात. 5 मुसलच लागतात पण येतं कुठं मुसला आहे एक तरी लागतो. हा ना? आई कुठे आहे? आई मम्मी आहे. हाय कर पंजी आजी. हाय पप्पी घे पंजाबीची. बापाला माहिती नाही काय? घे ना. बोल लवकर बरी व्हा. बोल लवकर बरी हो आजी. हा किती वाजता पोहोचतो? नात नेते का नाही? 4-4.5 तास तरी लागतील पोहोचायला. मग जास्त ना 5 तास तरी 9 होतील ना. तेच ना 5 तास. अगदी खड्डे किती आहेत काय कंटाळायला येताना आम्हाला. आणि आता ट्रॉफिक मग लागते. आता संध्याकाळी टायमाला तर अजूनच traffic. मग तेच ना. हे आई ते आईला ने तुझ्या आईला ने. आजीला कुठे घेऊन जाते का? तुझ्या आजीला घे जा. मला नाही ठाव पडलेली. मला पण आताच माहिती पडला. पप्पांना माहित होतं. सांगितलं असेल फोन. बापाना काय सगळी दुनियाची माहिती. तो काय पप्पांना पुन्हा मांडले गावाची माहिती. हे तर यांना माहित नसतं पण मी तिथून फोन करून सांगतो. हा विचार काय आई करायचं? ना? दादा वहिनी, आई. तमाशा वगैरे. ते निघाले ते मी नाही आता काय मावशी पण नको कशाला पाहिजे नको काय? नको नको काय? राहू दे काका राहू दे नको अहो गाडी आहे ते गाडीत जा. नको कणी बिनी राहू द्या. तिथं ठेवायला जागा नाही तर तेव्हा सगळं अडचण. नको अरे जलून जुलून आनंद करा. नको राहू द्या. पाहिजे काय त्याला पाहिजे न्या. कणी कणी. कणी ने, ने. अहो न्या जा. नको तुमच्या आणखी राहू दे. पीठ जळून आणा न. कसं तुम्ही ते आमच्या आईला द्या. आईसाठी देतो. आईला हो आईने आता घेऊन गेले. पीठ आणन ना जळून आणन ना. हा जळून आणते. दळून आणायचं काय? नवीन आहे काय? नवीन आहे काय कणी आता आणलं. आता आणलेली. प्रीतमच्या लग्नासाठी हळदीसाठी. अहो तुम्ही उलटी बघली अशी पकडू. अहो मी काय अच्छा. जळून आणन ना. खालची उलटा पकडला मुसळ. नवीन प्रीतमच्या लग्नासाठी काही किलो तरी आमच्याकडे ना न्या. हळदीला असा मुसळ लागतो आणि ते खळगी पण बनवतात ना. आणि असं मुसळ हे करायचं. धान्य काय करायचं ना ग? काय करायचं? धान्य तांदूळ घ्यायचं घाणा भरायचं. ते घाणा भरण्यासाठी ना 5 बायका ना 5 बायका धरतात. आता लग्नाचं इव्हेंट होईल ना तेव्हा मी तुम्हाला सर्व दाखवेन. आपण दोघी भरायचं काय? वहिनी तुम्हाला तर माहितीच नाही बया. माहिती नाही. चल हे ती मग बोचकी घ्यायच्या त्यातले कणी देऊ का? तुला काय तर बघ. अरे पण ते न्यायला आणखी तेवढं कोण नेणार? हो, ते पण मीरा रोडला गाडी आहे. आणणार आहे कधी तुम्ही? हा मग आता जायचं सध्या आणायची गाडी सध्या नाही नंतर आण. आता नको सध्या खांद्यावर माझा खांद्यावर. तो पाय जाऊ दे, वजन आणि पुढे आता तू घ्या. टाक, टाक. खांद्यावर वजन घेऊन जा. ए तिथे कडे त्यातलं काढून चल मग. उगाच आपलं घे पिशवी. नाही तर राहू द्या ना राहू द्या नाही तर एवढं कशाला खोलायला बिलायला राहू द्या काकी. लोक भेटते बघा आमचं धान्य घरची धान्य. शेती आमची तांदळाचीच असते. तुझ्या भेडीच्या नाही हे करता येऊ. इथे सगळ्या तांदळाच्या गोण्या आहेत. कणी आहे सगळे तांदूळ थंडी कणी नाही तांदूळ आहेत ते. तांदूळ आहेत ना. कसली आपण काय नाचणी पण करतो का? नाही नाही, कणी भाकरीला. फक्त भात ना बाकी काही नाही कडधान्य पण नाही. कधाने करतो ना सगळी मूग कडधान्य मटकी कडवा वाल पावटा हो, इथं कुठं? अजून काय तुरी इकडे नाही. खाली अजून बघायचं. ते खाली ना हा करतो सगळं करतो. आरवाला द्या तिला. घ्या ते. आवाज नाही पाहिजे तुझं. अरे घेणार कोण तुझं? आवाज नाही पाहिजे. हा. काय? नखर करते तू. झाडू काढ. कणी आता परत आता भाऊ यांना कधी तेव्हा जेव्हा. आता काहीतरी येऊन आहे लग्नाची घाई पण आहे ना परत कुठे इकडे राहायला परत काही जागा आला भाऊ. अडचण सगळी सगळ्याची. कधी यांना बहिणीला घेऊन ये ना. 10 किलो. इथे नायसा बघा झाडू करते. काय करते बघ. तिला झाडू काढायला खूप आवडतं. घरात कुठेही झाडू पडलेला असेल तर ते उचलून झाडू मारायला लागतं. काय करतेस काय झाडू काढतेस काय हे ननो ए तू झाडू काढते काय ग तू इथे साफसफाई करायला आली आहेस काय?
तू पूर्ण गावाची साफसफाई कर ना. किती गुणी मुलगी बघा. अरे 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 साफसफाई मोहीत करते. कट्टी अशी करते. डांबीस शी घाणेरडी. खोटं बोलते. मी नाही खोटं बोलत, तू बोलतेस. अरे 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 काय करते रायसा? झाडू मारते. कट्टी कशाला कट्टी घेते? काय ग? काय तोंड मुरडते आणि काय. चल खारघरला चल, आपल्या घरची पूर्ण झाडू काढणार आहेस काय? काय ग? हा चल. कोंबड्यांच्या पाठी पळते. तिला आवडली आहेत कोंबडी. कशी पळते, तिला मज्जा वाटते. पहिल्यांदाच तिने बघितले तशी. नाता मग इकडे पण आहेत. इकडे पण आहे. लवकर नाही सा कम. इकडे पण आहे. ती बघ पळते. तिला वाटलं तिथे पण आहे कोंबली. मंडळी, आता मी ना आमच्या गावातलं विठोबा रखुमाई मंदिर दाखवते. प्रत्येक आळी म्हणजे आमच्या इकडे कसं माहितीये का, प्रत्येक आळीचं एक मंदिर असतं. म्हणजे आमची विठ्ठल रखुमाई आळी, तर आमचं विठ्ठलाचं मंदिर आहे. मगाशी तुम्हाला मी हनुमानाचं मंदिर दाखवलं, तर ती हनुमान आळी होती. तर रत्नागिरी राजापूर साईडला असतात त्या वाडी असतात. वाडी ही पार्टेवाडी, पाटेकरवाडी, ही वाडी ती वाडी. तर आमच्याकडे आळी असते. आळी म्हणजे एक वाडीचाच प्रकार आहे. तर विठ्ठल आळी, हनुमान आळी असं मस्त अशा आळ्या आहेत. मी तुम्हाला दाखवते आमचं विठ्ठल रखुमाईचं मंदिर. इथे ना दरवर्षी सप्ताह असतो, हरिनाम सप्ताह. आता आमचं देवाचं दर्शन घेऊया आता थोड्या वेळात आणि तुम्हाला मी दाखवते. किती सुंदर मूर्ती आहे ना. काय ग नायसा, काय चालू आहे तुझं? काय करते कॅटला? हॅलो, मॅवला तयार करतेय. हे कशी रडतेस तू? दाखव दाखव रड ना, रडून दाखव. कशी रडते ग तू? मग ती येईन तुझे संग, नाही तर नाही येणार. चल चल म्हणा हा. नाही सा, इकडे बघ. इकडे बघ. हा छान आहे. म्हणजे त्या आई आहेत काय? हा, दत्ताची आई. हा अच्छा. आई कशा आहात तुम्ही? मला ओळखलात का? काय दे, मला ओळखलात का? नाही बाई नाही, सांग तू. काय मला ओळखलं नाहीत? मी तुमच्याकडे आलेली. काय असं करताय? अगं माझं आलेली तुमच्याकडे. अगं हो, माझे पोरा मी वलकत होता. गो आमचं भाऊ पण आले. जे काय भाऊ आले, सगळे आले. आम्ही सगळे आले. दादा कधी आलो? आता नेमके काय मग तुम्ही? परवा संधी. पाया आशीर्वाद. अरे बापरे, माझ्या पुढे पाया पडताय. ये बाई, हात ना. नाही आम्ही पडलो बाहेर तुमच्या पाया. हे बघा, हे आहे आईच्या पाया पड. हा ना. इकडे आणि आण खावत नाही, पण मी ते
दोपर दुखतात पडलो हा काय मुलगा अच्छा त्या बायका काय तुझ्यासाठी ते गाडीवाल्या थांब थांब त्या म्हातारी पडली आमची मग दोघींनी मारायचं त्याला पकडून नाही त्याला कशाला चालत नाही गेलो तर झेकंड मला आलं अच्छा पाय पण आजीच्या पाय पण होय मला पप्पी दे अगं काटे नको अगं हिला तर काठी पाहिजे काय काठी दे आजीला काठी दे काटे जातं पैसा दे दे काठी मी देते तू दुसरी देते हा दे तू दे थँक्यू अगं पप्पी हे दे पाय बस पाय बस पाय पण आजीच्या पाय पण पाय जेव्हा नको बस. पाय पप्पी जा घ्या पाय पण जा पाय पण अगं पाय माझ्या पोराला तर पैसे सुट्टे पकडून नाही नाही. नाही, राहू द्या ए, पण मला बोल माझ्या पोराला किती ठेवली आम्ही येणार होतो नाता नाता येणार घर बघितलंस ना हो घर बघितला पप्पांच्या घरी जाण्याचा मार्ग आणि हा आहे गेट पंकज निवास. हा गेट गावचं घर डोंगर आठवणी राहतात तेवढ्या आजी काय नाव तिचं नायसा नाहीसा हा मामा काय मामा लागतं मामा तुम्ही मंडळी हा आहे हॉल आणि हॉल मध्ये बसलेत माझे मामा मामा दामून बसले हॉल मध्ये आवडते मामा म्हणणं आवडते नाही आवडते मामा म्हणजे माझ्या आत्याचे मिस्टर ही आहे माझी आत्या लाईट लाव ना नाही. आत्या गोरी दिसायला पाहिजे लाईटच नाही. अरे पंखा आणि लाईट नाही कशी काय काय माहिती. मंडळी ही माझी आत्या आणि हे माझे मामा मामा दौंडला राहतात आत्या पण दौंडला राहते पुणे जिल्ह्यात राहतात तर मामा आता आम्ही निघत आहोत आता या खानगरला नाही ना सुट्टी नाही ना मी म्हटलेलं वर्क फ्रॉम होम घ्या आज म्हणजे उद्यापासून आम्ही उद्या जाणार होतो आज तू थांबलेस नाही मी यांना म्हटलेलं वर्क फ्रॉम होम घ्या पण यांना मिळालंच नाही ना तर आम्ही आज थांबणार होतं पण यांना मिळालंच नाही नाही म्हणत तेव्हा. गावी आलं वर्क फ्रॉम होम सुट्टी करणार. गावी आलं की एक दिवस थांबायचं हो तेच ना गावी आलं की मला लगेच जायचं म्हटलं कंटाळा येतो आणि एका दिवसात होत नाही. इथून आपल्याला नदी दिसते पण आता झाडांमुळे तेवढी दिसत नाहीये. मग अशी जसं प्रीती म्हणाली इथून आमचं घर दिसतंय तीच ही जागा आहे. इथून आपण नदी पाहू शकतो. मंडळी आता आम्ही गावातून निघालो आहोत घरातून निघालो आहोत आणि आता रायगड रोडला जात आहोत. नाते करून एक गाव आहे तर तिथे थोडस काम आहे आम्हाला तर ते करून नंतर मग पुढे खारघरला जाणार आहोत. तर दाखवते पुढे पुढे आता मी. आणि इथे नायसा मॅडम बघा कशी मस्त बसली. पैसे बघ खिशात माझ्या काकीने तिला पैसे दिले ना तर ती दाखवते पैसे बघ खिशात. दाखव मंडळी ना खिशात ठेवले खिशात पैसे ना घेतलेत आणि आम्हाला देत नाहीये स्वतःच्या खिशात ठेवलेत. म्हणजे नायसा बिग गर्ल झाली आता. नायसा पैसे सांभाळायला लागली ना. नायसा पैसे सांभाळायला लागली तू आता काय ग.
आईचं अकाउंट सांभाळणार का? आईचं अकाउंट सांभाळणार काय ग? सांभाळणार? आईचे पैसेच खर्च करतो. कमवून देणार आईला. नको नको, आईला कमवून नको देऊस. आईचे पैसे खर्च करायचं वय आता, कमवायचं नाही. आता आम्ही आमच्या वहिनीच्या गावाला आलो आहोत. तिथे थोडं काम आहे आम्हाला आणि ते झालं की नंतर खारघरला जाणार आहोत. इथे नायसा मॅडमचं काय चाललंय बघा. मातीमध्ये खेळायला मजा येते तिला. मंडळी इथे बघा मुंबईमध्ये आपण शेवग्याच्या शेंगा विकत घेतो आणि इथे शेवग्याच्या शेंगा बघा किती पूर्ण झाडाला शेवग्याच्या शेंगा लागल्यात आणि बिचारे शेंगा सुकल्या पण आणि आपल्याला तिथे 20 रुपयाला 4 शेंगा मिळतात आणि इकडे बघा फुकट. तिच्या हाताची सुकल्यात मावशी शेंगा नाही त्या कावल्यातून तसे कवळ्या शेंगा आहेत काय? मस्त आहेत बघा ना, किती झाड भरलंय पूर्ण. तिला खांद्यावर घ्या, तिला खांद्यावरती का ती झाडाला लटकून राहील वरती अशी. हाताची थांबा. हा उडी मार म्हणून म्हणलं एवढं जातोय थोडं जातोय ते सुद्धा जाईल. हा स्टार्ट. अरे वा नो. शेवग्याच्या शेंगा वाव मला खूप आवडतात. आमटी मध्ये टाकल्या ना शेवग्याच्या शेंगा का मस्त लागते आमटी. किती घ्या बघू किती आल्या? एवढ्या आल्यात. अरे वा. 6 तू करते. त्याच्या तिला घे रे. नायसा करते. नायसा सगळ्या शेंगा आल्या पाहिजेत. सगळ्या शेंगा आल्या पाहिजेत बघ लवकर. नाही येणार. मावशी तर शिकले वाटत ती बोलायला. नाही येणार. तिथे या साईडच्या बघ ना त्या मोठ्या मोठ्या येतील. मस्त आहे ना. कोणतं झाड आहे काय माहिती. मज्जा आहे मज्जा एकदम. गाडीतच राहणार होतो का? तर तिथे एक माणूस होता जन्माला मारून बिरून टमटम मध्ये नाही एक माणूस होता. तुम्हाला तिथे राहायचं कशाला होतं टमटम मध्ये? मारून कशाला होतं तुम्हाला? टमटमचा ड्रायव्हर होता तो. त्यांचा काय भरोसा. एकटीला बघून त्यांनी दिवसा ढवळ्या कोण करा कोणाला मारेल कशाला. कशी चालली आहे. दमली मावशी दमली. मावशी उचलून घेऊ काय? म्हणून मी तिथे राहणार होतो गाडीत. उचलून घेऊ चला खांद्यावर बसवते तुम्हाला. विक्रम येतात. दीप मध्ये नको फटाफट असं नको नाही. ते झाड आणते बघ ते नाणी कोंबड्या बघ तिथे त्याला झूम कर. घाणीतलं नको ना जाऊ. मम्मी
तिला सगळं रस्ते माहिती आहेत बघा कशी पळते. अशी काय पोरगी पण भारी पडते. हा ना हो लई. करिश्मा. हा मुलगा आता मोठा झालाय ना तिचा. हा कोणावर बोलते लई भारी. हा आजकालच्या मुलांना काय सांगायची गरज नाही, आपोआपच. मला म्हणते मी बाबांना घालीत नाही. हा मी बाबा ठेवतोय मी ठेव. तो पण म्हणतो हा माझी माई नाही येत. हा आई बाबांना घालीत नाही. लहान मुलांना कशी माणसंच पाहिजेत. पाहिजे. हा एकच काय तुम्हाला. हा एकच आम्हाला. हो बस झालं बस झालं. मंडळी मी लहान होती ना त्यावेळेस ना झणकार नावाचं कोल्ड्रिंक असायचं. म्हणजे आता कोको कोला पेप्सी कसं आहे तसं झणकार असायचा. आणि ना आम्ही बऱ्याच बॉटल पित असायचो. मजा यायची. मी तुम्हाला दाखवते बघा. इथे ना जाताना मी जस्ट आता माझी नजर गेली झणकार म्हणून, तर म्हटलं मम्मीला जरा ट्राय करूया ना लहानपणीच्या आठवणी. हा सेम कोको कोला आणि पेप्सी सारखं असतं ना हे मिरिंडा याच्यासारखं ना मम्मी एक सिप घेऊन सांग कसं वाटतंय. थंड पाणी नाहीये बेटा ते. कसं आहे तेजस टेस्ट. मस्त आहे. मिरिंडा सारखी टेस्ट आहे. मिरिंडा सारखी पण मस्त लागते. हा तुम्हाला आवडला आई. लहानपणी बापरे मी किती प्यायली असेल हे. मला वाटलं हे बंद झालं की काय झणकार नावाचं हे ब्रँड. तर मंडळी आम्ही आता इथून निघालो आहोत. प्रीतीच्या वहिनीच्या घरी जाऊन आलो इथे नाते गावाजवळ. आणि आता पत्रिका वगैरेही दिली प्रीतमच्या लग्नाची. आणि आता इथून आता खारघरला निघत आहोत. नायसा झोपली आहे प्रीतीजवळ. तिने खूप मस्ती केली आज आणि मस्ती करून करून ती दमली आणि झोपली मगाशीच. मंडळी आता वाजले आहेत रात्रीचे 10:30 आणि आम्ही डिनरसाठी थांबलो आहोत. थोड्या वेळातच पोहोचू आम्ही घरी. आता आम्ही पेनच्या पुढे आहोत थोडेसे, तर म्हटलं इथे जेवूनच घरी जाऊया कारण 10:30 वाजले आहेत आणि नायसालाही भूक लागलेली आहे आणि आम्हा सर्वांनाही भूक लागली आहे. तर म्हटलं जेवूनच इकडे पुढे घरी जाऊयात कारण मग जाता जाता अजून 1 तास जाईल. पाऊण तास समजा, पाऊण तासाचे 1 तास पण होऊ शकतं. मग नंतर डायरेक्ट झोपायचं. इथे बघा नानू नायसाला मस्त फिरवतात आहेत. इथे ना इथे छान आहे. हॉटेलच्या बाहेरच असे मुलांसाठी प्ले एरिया केला आहे. इथे मस्त मज्जा करतात मुलं. इथे घसरगुंडी पण आहे. असे इथे पाळणे पण आहेत. आणि हे आहे हॉटेल साई सहारा. आणि हा जो दिसतोय हा हायवे आहे जो पनवेलला जातो थेट असा. आणि हा आहे तेजस. गाडीमध्ये बसला. तेजस चल. कंटाळला तेजस. कंटाळलास काय. कंटाळलास बिचारा तेजस. एवढा ड्राईव्ह करून ना कंटाळलाय कारण एकाच दिवसात जाऊन येऊन यायचं म्हणजे खूपच कठीण आहे ते. माणूस कंटाळतो. मी पासून कंटाळली तर तो चालून नक्कीच कंटाळला असणार. आता जेव तेजस मस्त आणि छान छान आपण लवकर घरी जाऊयात. चला जेवूया. तर मंडळी आम्ही इथे जेवायला थांबलो होतो. पेंटच्या पुढे थोडंसं एक हॉटेल आहे, हॉटेल साई सहारा म्हणून. तर आम्ही आता इथे डिनर केलेलं आहे सगळ्यांनी. आणि आता आम्ही हे डिनर करून घरी जात आहोत खारघरला. आणि व्हिडिओचा एंड आम्ही इथेच करत आहोत. तर तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. गुड नाईट.